काल अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यात रेल्वे अपघातामध्ये 13 जण मृत्युमुखी पडले, 12-13 इंज्युअर्ड आहेत. त्यांचा इलाज त्या ठिकाणी सुरू आहे. 13 जणांमध्ये 10 ज्या बॉडीज आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत. त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना घरी नेण्यासाठी विशेष करून उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या 4 बॉडीज या ठिकाणी आहेत आणि बाकी उत्तर प्रदेशच्या बॉडीज या ठिकाणी आहेत. मला वाटतं तर सर्व प्रोसिजर आटोपलेली आहे, PM झालेला आहे आणि नातेवाईकाच्या ताब्यात आता आम्ही 10 बॉड्या देणार आहोत. नेपाळचे 4 जण आहेत, त्यापैकी नेपाळला तर इतक्या लांब जाणं तर शक्य नाही, त्यामुळे 3 दफनविधी जो आहे पुण्यात त्याचे नातेवाईक आहेत, पुण्यातच ते काम करत होते, तिथे करणार आहेत. एकाचे नातेवाईक भिवंडीमध्ये आहेत, ती डेड बॉडी आम्ही भिवंडीमध्ये पाठवतो आहे आणि असे सगळे 10 लोक आता या ठिकाणी तात्काळ एक तासाभरामध्ये या ठिकाणून जातील. जखमी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी इलाज चाललेले आहेत. फार कुठे त्याच्यामध्ये सिरियस आहे असं नाही आहे. त्याचं सर्वांचं CT स्कॅन झालेला आहे, काही MRI झालेला आहे, सोनोग्राफी झालेली आहे, एक्सरे झालेले आहेत. त्यात फ्रॅक्चर जास्त आहेत पण गंभीर कोणी नाही आहे. शासनाच्या वतीने सर्व मदत त्या ठिकाणी केली जाते. नातेवाईकांची राहण्याची जेवणाखाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. जखमी आहेत त्याचे सगळं जो खर्च आहे जखमींचा, औषधाचा, ऑपरेशनचा, शस्त्रक्रिया, तो सगळं शासनाच्या वतीने केला जाणार आहे. मृत जे आहेत त्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांनी कालच 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. अशी माहिती मिळालेली आहे की एका चहावाल्याने अफवा पसरवल्याने ही परिस्थिती उद्भवली. काय खरं आहे, त्याच्यावर काय कारवाई झाली? नाही, इथे मी सगळं कालच नातेवाईकांनाही भेटलो. जे जखमी आहेत त्यांनाही मी विचारलं, त्यांनी असं सांगितलं की कोणीतरी आलं, आग लागली म्हणून त्यांनी काहीतरी गोंधळ घातला आणि त्यामुळे चेन पूल करण्यात आली आणि नंतर लोक गाडीतून पटापट खाली उतरले. बरेच लोक उतरलेले होते पण समोर रेल्वे आली, त्याच्यामध्ये हे 13 लोक त्या ठिकाणी सापडलेत. 12-13 लोक अजून त्याच्यामध्ये काही जखमी झालेत पण ते सुदैवाने वाचलेत. म्हणजे इतके लोक खाली होते, मला लोक सांगत होते की मोठा अनर्थ झाला असता, अजून या कॅज्युलिटी वाढल्या असत्यात. पण सुदैवाने मी असं म्हणेल की तो आकडा 13 वर्ष त्या ठिकाणी थांबलेला आहे. सुदैवानेच आपण म्हणू. पण या ठिकाणी तात्काळ प्रशासन धावून गेलं, गावकरी धावून गेलेत, आमचे कार्यकर्ते धावून गेलेत आणि तात्काळ जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाचोऱ्याला हलवलं. मी सुद्धा एक 50 मिनिटामध्येच त्या ठिकाणी 65 किलोमीटर अंतर पार करून त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता जे जखमी आहेत ते सर्व व्यवस्थित आहेत, त्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो. मी त्या सांगितलं 4 जणांच्यामध्ये जे मृत पावले आहेत ते नेपाळचे आहेत पण त्याचे नातेवाईक पुण्यामध्ये आहेत, ते पुण्यामध्ये काम करत होते. त्यांनी सांगितलं आम्ही पुण्यातच अंतिम संस्कार करू, कारण नेपाळला जाणं शक्य नाही इतक्या लांबपर्यंत, कारण बॉडींची आपण जर बघितल्यात तर इतकी वाईट अवस्था आहे की कोणी त्या ठिकाणी बघू शकत नाही, सामान्य म्हणूनसुद्धा. इतके ते सगळे चिन्नाभिन्न झालेले आहेत, तितके वाईट परिस्थिती त्यांची आहे. त्यामुळे 3 बॉडीचं फिनरल पुण्यामध्ये होईल जे नेपाळचे आहेत. एक बॉडी जी आहे ती भिवंडी, नेपाळचे जे आहेत ते भिवंडीमध्ये त्यांचे नातेवाईक आहेत, ते भिवंडीला घेऊन जात आहेत आणि बाकी उत्तर प्रदेशचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. आता ते तात्काळ या ठिकाणी निघतील. विशेष करून लखनौ, गोरखपूर या भागातले ते आहेत, त्या ठिकाणी त्यांना पोहोचण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. हां, 3 मृतदेह असे आहेत की त्यांची ओळख अजून पटत नाही आहे. 3 मृतदेहाची ओळख अजून पटेल नाही. आम्ही रेल्वेला त्या दिवशी लगेच इगतपुरीला सुद्धा अनाऊन्स केलं की कोणी तुमच्याकडून सोबतचं नसेल, नातेवाईक नसेल, तुम्ही खाली उतरा, आम्ही तुम्हाला इथे जळगावला आणतो. मी DRMशी बोलले होतो तात्काळ. तशा सूचनाही नाशिकला देण्यात आल्या, त्या बोगीमध्ये इगतपुरीला देण्यात आलेल्या होत्या. पण या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आलेले आहेत पण अजूनही 3 बॉडी अशा आहेत की त्यांचे नातेवाईक अजून इथे कोणी आलेले नाही, त्यामुळे ते आयडेंटिफाय झालेले नाहीत. ते आम्ही ठेवून घेतो आता या ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये. पण मला असं वाटतं की 10 बॉड्या आता आम्ही तात्काळ 1 तासाभरामध्ये इथून रवाना करू. मला वाटतं आता जेवढा शोध घ्यायचा सकाळपासून पोलीस प्रशासन, आमचं जिल्हाधिकारी आहेत, पोलीस प्रशासन आहे, सगळे घेत आहेत. आमचे हेल्थ डिपार्टमेंट आहे, मेडिकल, सगळे लोक खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत. चांगली व्यवस्था आम्ही सगळ्यांची, जखमींची, त्यांच्या नातेवाईकांची या ठिकाणी केलेली आहे. ट्रेनबरोबर फरफडत गेले लांबपर्यंत असाही धोका होता, तोही आम्ही बघितलेला आहे. काहीचे शहराचे पाठ, हात, पाय हे सुद्धा वेगळे झालेले आहेत. एखादं डोकंच फक्त सापडलेलं आहे, बाकीचं धड वेगळं झालेलं आहे. अशी अतिशय वाईट परिस्थिती या अपघातामध्ये झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा आकडा 13पर्यंतच आहे. आता कोणी मिसप्लेस असेल, कोणी जर इथे आलं तर त्याची आम्ही ओळख पटवून घेऊ, पण मला वाटतं याच्यावर हा आकडा 13च्या वर जाणार नाही, मला असं वाटतं.
रेल्वेने कोणी जाणार नाही. मी पुन्हा सांगतो की सर्व आम्ही ॲम्ब्युलन्सची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बॉडी पाठवतो आहोत. आणि 3 ते 4 जे नेपाळचे आहेत ते पुणे आणि भिवंडी या ठिकाणी त्यांचं फिंडल होईल. जे अनोळखी मृतदेह आहे त्यांचं काही DNA टेस्ट वगैरे करण्याचं प्रोव्हिजन केलं आहे? निश्चित ते केलेलं आहे. त्याचं DNA टेस्ट आहे. मी त्या ठिकाणी येणारे जे लोक आहेत नातेवाईक आहे ते त्या ठिकाणी त्यांना ओळखतील किंवा DNA साठी त्यांचाही उपयोग त्या ठिकाणी होईल. पण मला असं वाटतं की 3 जण जे राहिलेले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. नातेवाईकांनी सगळ्या लोकांना आवाहन केलेलं आहे. मला वाटतं लवकरच हा प्रश्न सुटेल. सर, ये रेल जो घटना है उसके बारे में आप बताइए. आज पोस्टमार्टम हुए थे, ये क्या प्रोसेस है? कल जो दर्दनाक हादसा हुआ था 4:30-5 बजे के दरमियान 2 रेलवे मतलब एक कर्नाटक एक्सप्रेस और एक पुष्पक एक्सप्रेस, उनमें कुछ लोग नीचे उतर आए थे तो सामने से ट्रेन आई, उन्हें दिखाई नहीं दी. उसमें 13 लोगों की मौत हुई है और इसमें से 13 लोगों का अभी पोस्टमार्टम हमने किया है. 13 डेथ है, 12-13 लोग इंजर्ड है, उनके ऊपर इलाज चल रहा है. उनकी तबीयत अभी ठीक है, अच्छी है. 13 लोगों को हम अभी उनके गांव भेजे, उनका आइडेंटिफिकेशन हो गया है. उसमें से 10 लोगों का आइडेंटिफिकेशन हो गया है, 3 लोगों का आइडेंटिफिकेशन नहीं हो रहा है. इसमें से 4 नेपाल के हैं. नेपाल तक जाना उनके लिए कोई मतलब मुझे नहीं लगता कि वो जा पाएंगे वहाँ इतने लंबे. तो उनके रिश्तेदार जो है वो पूना में है और भिवंडी में है. वो डेड बॉडी नेपाल के जो लोग हैं उनकी 2 जगह हम भेज रहे हैं. बाकी जो है लोग वो उत्तर प्रदेश से है, गोरखपुर से ज़्यादातर है. हमने एम्बुलेंस की व्यवस्था कर दी है. अभी तुरंत एक आधे घंटे में यहाँ से ये बॉडी लेकर ये गाड़ियाँ निकल जाएगी. उनको पहुँचने में थोड़ी देर लगेगी. बॉडी कोई मिसिंग ऐसे लग रहा है. हमने पूरे मतलब पूरी पुलिस जो है, रेलवे प्रशासन है, पूरी कोशिश कर रहा है. लेकिन सुबह से भी 6 बजे 7 बजे हम लोग ढूंढ रहे हैं. लेकिन ऐसे कोई मिसिंग बॉडी है या कहीं आगे जाके पड़ी है गिरी है, ऐसे कोई दिख नहीं रहा है. 13 बॉडी टोटल हमें मिली है. 3 का आइडेंटिफिकेशन नहीं हो रहा है. मुझे लगता है आज हो जाएगा. माननीय मुख्यमंत्री जी ने जो बाहर प्रदेश में है उन्होंने कहा है कि 5 लाख रुपए जिनकी डेथ हो गई है, मृत्यु हो गई है, उनके रिश्तेदार जो है उनको दिए जाएंगे. जो घायल है उनका इलाज सरकार की तरफ से किया जाएगा और जो भी मदद उनको लगती है वो भी सरकार की तरफ से दी जाएगी. सर, इस हादसे को जो जिम्मेदार है वो आइडेंटिफिकेट हो चुके हैं क्या और उन पर क्या कार्रवाई चल रही है? अभी इसमें ऐसे हुआ था कि कोई चाय वाला था या कोई आदमी उसने बोल दिया आग लग गई पेंट्री में, तो इसलिए चेन पुल कर दिया किसी ने. चेन पुल करने के बाद में लोग नीचे उतर गए, थोड़ा डर गए थे. नीचे उतर गए तो सामने से ट्रेन आ रही थी, कर्नाटक एक्सप्रेस सामने से ट्रेन आ रही थी, तो उसके नीचे कुछ ले गए. इसकी इंक्वायरी हाई लेवल से चल रही है. इसमें कौन दोषी है, क्या हुआ है, किसने अफवाह फैलाई, वो कर्मचारी था या बाहर का था, इसकी जांच हो रही है. नाही, मी काही ऐकलं नाही. मला वाटतं उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय संध्याकाळी या ठिकाणी येतील. त्यानंतर 3 नेते बसतील आणि हा प्रश्न अतिशय समोपचाराने सुटेल. मी काही ऐकलेलं नाही, ते मी बघतो, माहिती घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.